भारतीय जनता पार्टीचा हा पुण्याचा सेंट्रल एरिया पडतो, त्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यूज जास्त आहेत. त्यासाठी आम्हाला काम करायचं. आम्ही एक साईड आत्ता चाललो आहे असं आम्हाला वाटतं. अत्यंत यशाची खात्री आहे. आम्हाला नाही वाटत आहे आम्हाला कोणी प्रतिस्पर्धी आहे. आम्हाला खंबीर सपोर्ट आमच्या आमदार सिद्धार्थदादा शिरोळेंचा आहे. आमचे पूर्वीचे चारही नगरसेवक निलिमाताई खाडे असतील, माझी आई ज्योत्स्नाताई असेल, सिद्धार्थदादा यांनी स्वतः खूप कामं करून ठेवल्यामुळे इथं आम्हाला घरोघरी ओळखलं जातं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. आता तुम्ही या प्रभागामध्ये फिरत असताना काय समस्या जाणवल्या आणि तुम्हाला संधी मिळाल्यास प्रभागाचा विकास कशा पद्धतीने करणार आहे? प्रचार अगदी जोरात चालू आहे. तुम्ही बघताय आम्ही चौघही जण आहोत. तुमच्या मागे आमचा अपूर्वदादा उभा आहे, पूजाताई आहे, अमृताताई आहे. आम्ही चौघही जण या पॅनेलबद्दल लढतोय. आम्हाला खंबीर सपोर्ट आमच्या आमदार सिद्धार्थदादा शिरोळेंचा आहे. आमचे पूर्वीचे चारही नगरसेवक निलिमाताई खाडे असतील, माझी आई ज्योत्स्नाताई असेल, सिद्धार्थदादा यांनी स्वतः खूप कामं करून ठेवल्यामुळे इथं आम्हाला घरोघरी ओळखलं जातं आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. तुम्ही विचारू शकता बाकीच्या तिन्ही उमेदवारांना सुद्धा आम्ही चौघही जण अत्यंत कोहेसिव्ह पद्धतीने एकत्र खूप चांगला प्रचार करतोय. रिस्पॉन्स नागरिकांचा खूप चांगला आहे आणि अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण आहे. विकासाचं विजन काय असणार आहे? विकासाचं विजन असंच आहे. आम्ही सगळे युवा आहोत, त्यामुळे युवांबद्दल जास्तीत जास्त काम करायचं आहे. हा पुण्याचा सेंट्रल एरिया पडतो, त्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चरचे इश्यूज जास्त आहेत. त्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी कोण असेल या प्रभागामध्ये? प्रमुख प्रतिस्पर्धी पाहायला गेलं तर खरं सांगायचं तर आम्ही एक साईड आत्ता चाललो आहे असं आम्हाला वाटतं. अत्यंत यशाची खात्री आहे. आम्हाला नाही वाटत आहे आम्हाला कोणी प्रतिस्पर्धी आहे. खूपच छान प्रचार चालू आहे. प्रचार चारही उमेदवार एकत्र येऊन करत आहेत आणि एक छान कॉपरेशन आणि एक छान टीम स्पिरिट इथे बघायला मिळते आणि एकदम छान प्रतिसाद आहे लोकांचा. छान वातावरण झालं. गेल्या 4 वर्षात नगरसेवकपद हे जेव्हा नव्हतं आणि प्रशासनाकडे सगळा कारभार होता, त्याच्यानंतर आत्ता आपण ज्या प्रभागात आहे हे पुण्याचं हार्ट आहे आणि इथे आत्ता आम्हाला प्रामुख्याने युवक म्हणून आम्ही सगळे आत्ता जे पॅनलमध्ये उमेदवार आहेत हे सगळे युवा उमेदवार आहोत. तर मला आत्ता या प्रभागात प्रामुख्याने म्हणजे ट्रॅफिकची समस्या जाणवते आणि मला इथे रिडेव्हलपमेंटनी होणारा प्रशासनावरचा ताण हा जाणवतो आहे आत्ता. म्हणजे त्यात पाणी असेल, ड्रेनेज असेल, तर ह्या गोष्टींवरती आम्हाला प्रामुख्याने काम करायचं आहे. कसं सुरू आहे प्रचार? खूप छान चालू आहे. जसा प्रचाराला शुभारंभ झाला आहे तसा आमचा नागरिकांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा खूप जास्त रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि खूप एकंदरीत भाजप म्हणून सगळे जोमाने प्रचार करतात. खरं तर प्रत्येक घरी जाऊन तुम्ही आता सर्वांच्या हो. गाठीभेटी घेत आहात. काय नेमके त्यांचा रिस्पॉन्स कसा येतो? जेव्हा आम्ही घरात एंट्री करतो तेव्हा ते आरतीचं ताट बघूनच त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला दिसतो. त्यामुळं नागरिकांचा रिस्पॉन्स ऑलरेडी एकदम छानच आहे. कसा सुरू आहे प्रचार? विजन काय? प्रचार तर खूप छान चालू आहे. आम्ही चारही उमेदवार जे आहे तर त्यांना प्रभाग 12मध्ये एवढं छान रिस्पॉन्स मिळतो आहे नागरिकांचा. जसं पूजाताई बोलल्या की जसं आम्ही प्रत्येक घरात डोअर टू डोअर व्हिजिट करतो आहे प्रचारासाठी, तर आम्हाला एवढं छान स्वागत केलं जातं प्रत्येक घरामध्ये. म्हणजे असं एकही घर असं सुटत नाही की आरतीचं ताट दिसत नाही आहे आम्हाला. आता मी अमृता म्हेत्रे, तर मी स्वतः वस्तीमध्ये वाढलेली आहे. तर तिथं समस्या म्हटलं तर कचरा मुक्त करायचं जास्त गरज आहे वस्त्यांमध्ये आणि ड्रेनेज लाईन आणि पाण्याची समस्या. आणि दुसरी गोष्ट सोसायटी भाग आणि जे आपले एज्युकेटेड एरिया जे आहेत तर तिथं ट्रॅफिक आणि बाकी बरेच समस्या आहे. दादा असं बोलले की रिडेव्हलपचे जे गोष्टी आहेत तर त्याच्यामुळं पण सोसायट्यांना खूप त्रास होत आहे.